माझ्या आई-वडिलांना मारायला लागल्याच्या नंतर माझ्या आईला पण त्यांनी कानावरती इथे मारलं. आईच्या कानातून थोडंसं रक्त आलं. मग मी आईला आणि वडिलांना डोळ्यात चटणी टाकल्याच्या नंतर वडील तर खालीच बसून गेले आणि वडिलांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि चटणी टाकून त्यांनी त्याच्यातली पर्स मग नंतर त्याला चढून खाली आणलं वडील दोघांनी. हा किशोर कोयता मोठा लटकोयता, इळा, लाटणं आणि मिरची पावडर लाल. हं. एवढं होतं त्यांच्यापाशी. मग एवढं का धाडस त्यांचं? मग आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही सामान्य शेतकरी. माझ्या मुलाला किशोर चांगदेव वाघमाऱ्याला, चांगदेव वाघमाऱ्याला आणि मिसुलन चांगदेव वाघमारे ह्या तिघांच्या कुटुंबाला आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे.
ज्ञानेश्वर चांगदेव वाघमारे, मुक्काम पोस्ट सातेफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद. काय प्रकरण झालं होतं काल? तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हो सर, आम्ही काल काय काम करत सुरुवातीला परिचय सांगा तुमचा. सुरुवातीला परिचय, मी एक्स आर्मी आहे. आर्मीतून रिटायर माझी 2022ला झालेली आहे. बरं. आणि सध्या मी MPSCचा अभ्यास प्रिपरेशन करत आहे, सध्या गावामध्ये राहूनच. बरं. हो. आणि कालचं प्रकरणाचं असं होतं की आमचा कौटुंबिक, माझा आणि माझा फॅमिलीचा जो होता तो कौटुंबिक वाद चालू आहे. आणि त्याची भरोसा सेल संभाजीनगर येथे त्याची 3री तारीख होती. त्यासाठी आम्ही इथून, माझे आईवडील आणि मी इथून गावातून आमच्या स्वतःच्या गाडीनं गेलो आम्ही संभाजीनगरला. किती वाजता? आम्ही पोहोचलो तिथे 1:10. कधी? भरोसा सेलला 17/5/2024 रोजी. हो. आणि तिथे संभाजीनगरला भरोसा सेलमध्ये पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्ती म्हणजे माझी पत्नी पार्वती मधुकर भोसले आणि तिचे 2 संबंधित भाऊ आकाश मधुकर भोसले व हरिओम मधुकर भोसले व तिची आई मंगल मधुकर भोसले, हे 4 जण पूर्ण तयारीनिशी तिथे आलेले होते तारखेसाठी. पण तारखेसाठी आलेले होते, पण त्यांनी सोबत येताना त्यांनी पर्समध्ये कोयता, त्याच्यानंतर एक लाटणं, मिरचीची पूड, हे सर्व घेऊन आलेले होते. त्यांनी आम्हाला खालती पाहिलं त्यांनी की आम्ही कोण कोण आलेले आहोत इकडून. मग मी, माझे आईवडील आणि मामा हे आम्ही तिथं गेले असता त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला जबरदस्तीने चिडीवर घालण्याचा किंवा चिडीवर आणण्याचा प्रयत्न केला. अश्लील शब्द वापरणे, अश्लील शिवीगाळ केली त्यांनी. तरी आम्ही त्यांना सांगितलं की सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही असं काही बोलू नका, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही कायदेशीर बोला. मी एवढं त्यांना उत्तर दिल्याच्या नंतर तो म्हणला की तुला आता कायदेशीर भाषा आठवायला लागली का? तुला ती कायदेशीर भाषा शिकायची असेल तर तू खाली ये. मी म्हटलं मी खाली कशाला येऊ, मी माझे तर्क करण्यासाठी आलेलो आहे. नाही, तू खाली ये, मला तुला बोलायचं आहे. मला वाटलं की ते काहीतरी समझोता करायचा आहे त्याला, किंवा मला काहीतरी चांगलं बोलायचं आहे, ह्या अनुषंगानं मी खाली गेलो. तर त्याच्यानंतर त्यानं खाली गेल्यानंतर त्यानं डायरेक्ट माझ्या गळ्याला पकडला ती त्यानं माझ्या इथं कानामध्ये एक दिले, हे करून इथं गालावरती एक मारून दिली. मग आणि अशी त्यानं अशी गच्ची धरली, त्या गच्चीमध्ये माझी त्यांनी चेन ओढली. 1.5-2 तोळ्याची सोन्याची चेन जी होती त्यानं ती हातात घेतली आणि ती तशीच ओढून घेतली त्यांनी ती सोडली पण नाही. आणि तो लगेच त्याचा दुसरा भाऊ आकाश मधुकर भोसले हा वरतून धावत आल्याच्या नंतर आकाश मधुकर भोसलेनं लगेच त्यानं पाठीमागून कोयता काढला. आणि कोयता काढल्याच्या नंतर तो कोयत्याने मला असा वार करणार इतक्यामध्ये भरोसा सेलच्या मॅडमनी त्याला मज्जाव केला, त्याचा हात धरल्याच्या नंतर त्यांनी कोयता त्याच्याकडून भरोसा डिपार्टमेंटच्या लोकांनी घेतला कोयता. मग तिथं आमची वादावादी लागली. माझ्या आई वडिलांना हाणायला लागले. वडिलांच्या डोळ्यामध्ये तिची आई मंगल मधुकर भोसले, माझ्या मिसेसची पार्वती मधुकर भोसलेची आई म्हणजे माझी सासू, हिने माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली असं त्या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे आणि ते सगळ्या सोशल मीडियावरती पण आहे ते. आणि तसा ते भरोसा सेलच्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी तसा तिथे जबाब पण दिलेला आहे क्रांती चौक पोलीस स्टेशनला. हो, आमच्याकडे व्हिडिओ आहे तो. हो, सध्या व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. आणि रीतसर हो तुम्हाला देणार सर मी व्हिडिओ. हो, दाखवू शकतो. नंतर आम्ही माझ्या आईवडिलांना मारायला लागल्याच्या नंतर माझ्या आईला पण त्यांनी कानावरती इथे मारलं. आईच्या कानातून थोडंसं रक्त आलं. मग मी आईला आणि वडिलांना डोळ्यात चिटणी टाकल्याच्या नंतर वडील तर खालीच बसून गेले. आणि वडिलांच्या डोळ्यात चिटणी टाकली आणि चिटणी टाकून त्यांनी त्याच्यातली पर्स खिशातून काढली आणि त्याच्यात 2,000 रुपये होते ते पाकिट, आणि त्याच्यानंतर आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, सगळ्या गोष्टी होत्या. त्यांनी ते पॉकेट पण काढून घेतलं आणि त्यांनी ते पॉकेटही दिलं नाही. आणि वरतून वडिलांना आणि आईला मारण्यास सुरुवात केली. मग आम्ही आणि तिथल्या संबंधित सगळ्या स्टाफनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते कोणाचंही ऐकत नव्हते. सरकारी कार्यालय असून सुद्धा तिथं त्यांनी एकतर शस्त्र बाळगण्यास कोणासही परवानगी नाही, जिल्हाधिकारी साहेबाची परवानगी नाही, तरी सुद्धा त्यांनी सरकारी कर्मचारी असून सरकारी आवारामध्ये त्यांनी हा भरोसा सेल छत्रपती संभाजीनगर सिल्लेखाना चौक ह्या कार्यालयामध्ये ही सगळी घटना घडली. सगळी घटना भरोसा सेलच्या CCTV ह्याच्या फुटेजमध्ये सर्व काही कैद आहे. त्यांनी जे हत्यार आणले होते, कोयता, लाटणं, ही सगळी जे क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या यांनी ते पकडलेलं आहे, ते ताब्यात घेतलेलं आहे. क्रांती चौक पोलीस स्टेशनला ते जमा आहेत हत्यार वगैरे ते. मग आम्ही क्रांती चौक पोलीस स्टेशनला गेलो आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर आम्ही आमची तक्रार त्यांना देण्यासाठी गेलो. तिथं त्यांनी आम्हाला MLCला जाण्यासाठी सांगितलं.
मग आम्ही MLCला मी माझ्या आईवडिलांना घेऊन MLCला घाटी रुग्णालयात संभाजीनगर येथे गेलो. तिथं MLC केली. MLCच्या रिपोर्टमध्ये वडिलांच्या डोळ्यामध्ये चटणीची पूड टाकलेली आहे असं क्लिअर डॉक्टरांनी त्याच्यामध्ये MLCच्या रिपोर्टमध्ये लिहून दिलेलं आहे. ते पण रिपोर्ट आपण क्रांती चौक पोलीस स्टेशनला सादर केलेला आहे. आणि राहिली गोष्ट मला जिथे मला हाणमार केलेली आहे तुमच्या समोरच आहे बघा इथे मला हाणमार झालेली आहे. माझ्या गळ्यावरती इथे वार आहेत. संबंधित व्यक्तींनी ही पण MLCच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि आम्ही तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तिथल्या पोलीस उपनिरीक्षक सरांनी सांगितलं की तुम्हाला जे भरोसा सेल आहे त्या भरोसा सेलच्या मॅडम तुमच्या दोघांच्या विरोधामध्ये तक्रार देत आहेत आणि तुम्हाला आरोपी करत आहेत, त्याच्यामुळे तुम्हा दोघांची तक्रार आम्ही घेऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला रीतसर सांगितलं. मग त्यांनी भरोसा सेलवाल्यांनीच त्यांच्यावरती काही कारवाई केली काय नाही ते अजून आम्हालाही काही माहीत नाही आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. आज काय केलं? आज सध्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि सन्माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे गेलो होतो. तिथे आम्ही त्यांना हे एक निवेदन दिलेलं आहे की कालच्या प्रकाराबद्दल आम्हाला न्याय मिळण्यात यावा म्हणून आम्ही त्या दोघांना दिलेला आहे. आणि जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये गेलेलो असता जिल्हा सैनिक कार्यालय बंद झालेलं होतं. आता आमचं एकच भांडण कशामुळे होते? काय नेमकं कारण काय? भांडणाचा विषय हा असा आहे की एकतर ती नांदायलाही येत नाही कशामुळे? काय कारण आहे? आणि ती सोबतही राहत नाही. म्हणजे ते कारण ते आम्हाला नेमकं समजूही देत नाहीत नेमकं त्यांचं काय आहे. आम्ही त्यांना नांदायला ये म्हणून 3 वेळा आम्ही भरोसा सेलमध्ये 3 तारखा केल्या, त्याच्यानंतर 3ही केल्या, पण तिने असा कुठलाही प्रतिसाद दिला नाही. किती लेकरं आहेत तुम्हाला? मला एक मुलगी आहे जी 7 वर्षाची आहे. कुठे आहे ती? ती सध्या तिच्याकडेच आहे. तुमची पत्नी काय करते? माझी पत्नी पोलीस कॉन्स्टेबल आहे. ती सिटी चौक पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे कार्यरत आहे आणि तिथून संलग्न आहे पोलीस आयुक्त कार्यालय संभाजीनगरमध्ये. कुठल्या पदावर? पोलीस कॉन्स्टेबल. हो. मग काय नेमकं हे भांडण होण्याचं काय कारण? नेमकं भांडण होण्याचं कारण म्हणजे तिला काही गोष्टी म्हणजे तिच्या काही गोष्टी ज्या मी आता तुम्हाला तुमच्या समोर सांगू शकत नाही अशा गोष्टी आहेत ज्या मी लिगली ओपन करू शकत नाही. मग आता काय मागणी आहे तुमची? काय मागणी? माझं म्हणण्याचा उद्देश तिला एकच आहे, रीतसर मला तिला म्हणण्याचा उद्देश एकच आहे की तिला जर नांदायचं असेल तर तिनं पद्धतशीर माझ्याकडं तिचे कोण असतील घरचे किंवा तिच्या गावातले कोणी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांना घेऊन यावं. माझ्यापाशी इथं काय असेल ती चर्चा करावी. जे काय असेल किंवा नांदायचंही तिला नसेल तरी तसं तिनं रीतसर मला सांगावं आणि त्याच्यातून रीतसर मार्ग आपण काढू. पण जे पण काय असेल ते तिनं असं हाणामारी करणं, कोयता घेऊन येणं हे अजिबात योग्य नाही सर. माझं आपल्या माध्यमातून तिला एवढंच सांगणं आहे आणि पोलीस अधीक्षक सरांना, सगळ्या जिल्हाधिकारी साहेबांना, सर्वांना माझं एकच म्हणण्याचा उद्देश आहे की ह्याच्या अगोदरसुद्धा ह्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट दिलेल्या असतानासुद्धा यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे त्यांनी आज सरकारी ऑफिसमध्ये शस्त्र घेऊन येण्याचं धाडस केलं आणि ते पण सरकारी हे नोकरदार असून सुद्धा त्यांनी हे इतके कृत्य केले म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही. आणि त्यांनी शस्त्र तिथं घेऊन आल्याच्या नंतर कालपासून तर आम्ही इतके परेशानीमध्ये होतो की आम्हाला असं वाटत होतं आम्ही गावापर्यंत जातो की नाही. आम्ही ह्याच्या अगोदर पण सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना, सन्माननीय येरमाळा पोलीस स्टेशनला आम्हाला जीवे मारण्याच्या धमकी येत होत्या. ते पण आम्ही त्यांना दिलेलं आहे. कुठल्या फोनवरून फोन नंबर आलते ते पण फोन नंबर दिलेला आहे. ह्याच्या अगोदरही त्यांनी वारंवार धमक्या दिलेल्या आहेत. आणि आज त्यांनी एकदम कंठच टोकाचीच भूमिका घेतली. डायरेक्ट सरकारी कार्यालयामध्ये त्यांनी जर आता तिथं सरकारी कार्यालयामध्ये पर्यंत जर त्यांनी कोयता आणि ह्या गोष्टी घेऊन येत असतील तर मग इकडे येऊन ते माझा कधीही माझ्या परिवाराला किंवा आमचा दिवस धोक्यातच आहे. ते कधीही आम्हाला नष्ट करू शकता. या तर मग तुम्ही एक काम करा, आम्हीच तुमच्यापाशी येतो तिथं आम्हालाच मारा म्हणजे सगळ्याच हे होऊन जाईल. असं काय त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी. माझं ही सन्माननीय साहेबांना माझी एवढी विनंती आहे. आणि माझं आता सन्माननीय सर्वांना माझं हेच मत आहे, माझी मागणी आहे की मला आणि माझ्या कुटुंबास काहीही झालं तरी ह्याचा जिम्मेदार पार्वती मधुकर भोसले, आकाश मधुकर भोसले, हरिओम मधुकर भोसले आणि मंगल मधुकर भोसले यांना जिम्मेदार धरण्यात यावं. मी चांगदेव गोरोबा वाघमारे, मुक्काम पोस्ट सातेफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. काल 17/5/2024 तारीख होती म्हणून आम्ही आपलं 4 जण गेलो होतो. कुठे गेलतो? छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.
हम्म. औरंगाबादला गेलो होतो. मग आम्ही आपलं खाली बघा इथं. आम्ही आपलं इथं सहज बघा. सहज तिथे गेल्यानंतर की तारीख असल्याच्या कारणानं आम्ही आपलं वरी गेला. तिथं आपलं ही बसलेली होती. मग तिनं डायरेक्ट आम्हाला शिवी दिली. कोणी? अं, पार्वती किशोर कोण आहे वाघमारे कोण आहे तुमची? सून. हं. डायरेक्ट शिवी दिल्यानंतर मी म्हणलं तू शिवी का द्यायलीस म्हणलं. हं. तू शिवी द्यायची नसते म्हणलं. शिवी द्यायचं काय कारण आहे. बरं तुम्ही कुणी बी लोक आणता हे करता म्हणून आम्ही बी मामाला आणलं ही की पाठीराखी आमच्यापाशी बी असावे. मग शिवी दिल्यानंतर पुन्हा तिथंच थोडा दंगामस्त केली. तुम्ही जावा म्हणले खाली. खाली जावा म्हणल्यानंतर आम्ही आपले गेलो. आणि माझा मुलगा किशोर चांगदेव वाघमारे हा वरीच होता. मग काय झालं? भांडणं कशामुळे झाली? कशाचं भांडण झालं? मग नंतर त्याला चढून खाली आणलं वडी दोघांनी. कोणाला? हा, किशोर मुलाला तुमच्या? आकाश मधुकर भोसले हं. आणि हरिओम मधुकर भोसले या दोघांनी त्याला खाली धरून आणलं. आणि त्याला मारल्यानंतर मी बी पळत जाऊन मग ती एवढी शिरजोर झाल्यानंतर कोयता काढल्यानंतर मी बी त्याला धरलं 2 चापट लावल्या. आणि लावल्यानंतर पुन्हा त्याच्या मंगल मधुकर भोसले ह्या बाईने माझ्या डोळ्यात चटणी टाकली. चटणी टाकल्यानंतर 2-3दा चटणी टाकली आणि पूर्ण त्या CC कॅमेऱ्यात होतं. आणि माझा मोबाईल आणि पाकीट काढून घेतल्यानंतर मी मोबाईल हिसकावून घेतला आणि पाकीट मात्र तिनं घेतलं. आणि पुन्हा डोळ्यात काही दिसेना गेलं मला. ही घटना तिथं तुम्ही होते त्यावेळेस घडली तुमच्यासमोर? माझ्यासमोरच घटना घडली. काय मागणी होती? आता मागणी काय ह्यांच्यावर कठोर आम्ही 6 महिन्यापासून ही धमक्याच देतोय जीवच मारतो म्हणतोय तरी बी आम्ही निवेदन देऊन हे केलेलं आहे. काय नाव तुमचं? माझं सुलन चांगदेव वाघमारे. काल 17 मे रोजी भरोसाशीलची तारीख करण्यासाठी आम्ही तिथं संभाजीनगर येथे गेलो. नंतर तिथे गेल्यानंतर संभाजीनगरच्या भरोसाशीलवरील दुसऱ्या मजल्यावर आहे. मग खालीच पार्किंग आहे. तिथं ते आमच्या अगोदरच ते थांबलेले होते. आम्ही गाडीतून उतरलो कोण थांबलेले की होते? माझी पार्वती हे 4 जण माझ्या सून पार्वती मधुकर भोसले, पुन्हा मंगल मधुकर भोसले, हरिओम मधुकर भोसले आणि आकाश मधुकर भोसले हे खालीच पार्किंगमध्ये थांबलेले होते. आम्ही गाडीतून उतरलेले बघताच आम्ही वरी पायऱ्या चढून चाललो कीच पटपट आमच्या पाठीमागे आले. नंतर आम्हाला शिव्या गाडी करीतच ते आले. शिव्या देत कसले आहे. मग आम्ही आपलं तरी तिथं सरकारी कार्यालय आहे म्हणून गपचूप बसलो. नंतर त्यांनी ह्याला वडीत खाली आणलं. चल खाली आणलं म्हणून. ह्याला एवढी मारहाण करायला लागल्यानंतर मी पण आता मुलाला जवळ मारायल्यानंतर कसं बघू वाटेल माणसाला म्हणून मी जवळ गेले. तर त्या दोघा भावांनी आकाश मधुकर भोसलेने हरिओम भोसलेने मला पण मारहाण केली. मला पण ढकलू दिलं. मी पोराला मारायला किशोर वाघमाऱ्याला मारायल्यानंतर मी गेले जवळ सोडवासुडी असं ढकलाढकली करायला थोडंसं. तर त्यांनी मला पण मारलं. आणि माझ्या मालकाला चांगदेव गोरोबा वाघमारे यांना पार्वती भोसले आणि मंगल भोसलेनं चटणी टाकू डोळे बुट्टानी मारलं. मला पण त्या दोघांनी बुटानी मारलं. चटणी कोणाची वाटत? चटणी चांगदेव गोरोबा वाघमारे माझे मालक आहेत ते. त्यांना हे पण सोडवाय मध्ये गेले. आता मुलाला मारायल्यानंतर जवळ म्हणजे माणसाला कसं बरं वाटेल. हे शेजाऱ्याचा वाद लागला तर माणूस तिथं जातो सोडवायला. मग आमच्या स्वतःच्या मुलाला किशोर वाघमाऱ्याला मारायल्यानंतर आम्ही वडिलांनी असं जवळ कसं बघायचं नसतं. आणि ते हत्यार बंद आले. आम्ही आपल्या तारखेसाठी गेलो तर डायरेक्ट ते तयारीनेच आले तेच कोयता मोठा कोयता, इळा, लाटणं आणि मिरची पावडर लाल एवढं होतं त्यांच्यापाशी. आणि ह्यांनी सगळ्याली टाकून मारायला सुरू केलं. ह्याची 2 पावणे 2 तोळ्याची चैन त्यांनी मारून त्या आकाश भोसलेने हरिओम भोसलेने गळ्यातली ओढून घेतली. हो आहे. आणि ह्यांच्या खिशेतलं माझ्या चांगदेव गोरोबा वाघमारे ह्यांच्या खिशेतनं मिरची पावडर टाकल्यानंतर मोबाईल, पुन्हा आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळे बँकेचे कार्डे आणि एक डायरी होती. पैसे काही होते, काही 2000-4000 असतील ते. आणि त्याच्यात पूर्ण फोन नंबर, कारण सामान्य शेतकरी गावरान माणसं आम्हाला एवढं फोन नंबर काही कळत नाही ना मोबाईलमधलं, म्हणून सगळी मोबाईलची डायरी होती फोन नंबरची. ती डायरी त्यांनी हिसकटून त्या मंगल भोसलेनं घेतली. परत मोबाईल घेतले. मला एकच मुलगा एवढा. भांडण कशामुळे होतं बरं? काय भांडण? कालचं म्हणजे एवढं कपाळ जायचं काय काय नाही, अगोदर आता भरवशीला 2-3 तारखा झाल्या ना. तीच पण एवढं भांडण होण्याचं काय कारण आहे नेमकं? सुनासोबत असं एवढं? सुनसोबत म्हणजे आम्हाला तीच करत नाही ना. माझ्या मुलाला आता रिटायर होऊन 18-20 वर्ष त्याने आर्मीला नोकरी केली. परत आता आला की त्याची हॅरसमेंटच लावली, त्याचा म्हणजे हेडसांडच लावली. आणि मग ती आता आम्हाला इकडं काही ना बोलणं ना येणं ना संबंध ठेवणं आमच्याशी. आलं ती मुलाची फरफट लावली त्यांनी, त्याची अडचणच होऊ लागली त्याला. आणि मग आता त्याला जीवे मारण्याचे
त्यांनी ठरवलं म्हणायचं असं त्यांना. मग आणि काय मग- वाटतं, काय मागणी आहे? मग मला वाटतंय आम्हाला न्याय मिळावा, माझ्या मुलाला, ह्यांना, मला, आम्हाला सगळ्यांना. आणि तरी तेवढं झाल्यानंतर सरकारी कार्यालयात तेवढं झालेलं असतानाचही भरवसाशीलला सरकारी कार्यालय आहे ते, तरी तिथं त्यांनी काही त्याची ही घेतली नाही. कसे काय ते तितके आले, आणि ते पण सरकारीच आहेत ना, कॉन्स्टेबल म्हणजे ही डिपार्टमेंटचेच आहेत ना. मग एवढं का धाडस त्यांचं? मग आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही सामान्य शेतकरी, माझ्या मुलाला किशोर चांगदेव वाघमाऱ्याला, चांगदेव वाघमाऱ्याला आणि मिसुलन चांगदेव वाघमारे ह्या तिघांच्या कुटुंबाला आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. एवढंच फक्त. आणि ही सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी आणि हे आम्हाला न्याय द्यावा. आणि इथून कुठल्याही सामान्य माणसाला, त्यांनी अशा गरीब माणसाला न्याय द्यायचा बघावं. सगळ्याची ही पोहोच आहे. हा पूर्ण बघा साहेब, निवेदन दिलेलं होतं पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव. संबंधित अधीक्षक साहेबांची पोहोच घेतलेली आहे. पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ 1, पोलीस उपायुक्त कार्यालय संभाजीनगर पैठण गेट, पद्धतशीर त्यांना पोहोच दिलेली आहे. त्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन येरमाळा यांना पण पोच दिलेली आहे रीतसर. त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी साहेब त्यांना पण रीतसर दिलेले आहे कागदपत्र, आपण त्यांची पण रिसिव्ड पोच आहे. आणि हे पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना पण रीतसर ही आपण कारवाई दिलेली आहे. लिखितमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी त्यांना हे केलेल्या आहेत. आणि संबंधित जे आहेत त्याचे हे तर मेन ऑफिसला जे दिलेले आहेत, बाकीचे जे सगळ्याचे अर्ज सगळ्या गोष्टींचे, परत काल जे भांडण झालेले आहे त्याची MLC, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे आपण भरोसा सेलमध्ये पत्नीने नांदवासी यावं यासाठी आपण ही दिलेली होती, त्यांची रीतसर पोच आपण घेतलेली आहे.